पंढरपूर नगर परिषदेचे सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगानं प्रशासनाचं कामकाज सुरू झालेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत पंढरपूर नगर परिषद क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सन्माननीय प्रांतसाहेब सचिन इताबे साहेब यांची नेमणूक झालेली आहे। प्रशासनानं आतापर्यंत मतदार याद्या फायनल केल्या असून उद्यापर्यंत आपल्याला केंद्रनिहाय मतदार याद्या फायनल करायच्या आहेत। आज नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं शहरामध्ये मतदानासाठी आवश्यक असणारे सर्व जे मतदान केंद्र आहेत त्याची ठिकाणं आम्ही पाहणी करत आहोत आणि ते ठिकाणं फायनल करून त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व आवश्यक ज्या काय पायाभूत सुविधा आहेत, मतदानाची रूम, त्या ठिकाणी पाण्याची सोय, शौचालयाची सोय, उजेडाची सोय, रॅम्प आणि इतर सर्व सुविधा या अनुषंगानं सर्व विभागामार्फत पाहणी सुरू असून जे काही शहरासाठी आवश्यक असणारे जे काही 96 मतदान केंद्र आहेत त्या सर्व 96 मतदान केंद्राचा सर्वे करून आज आणि उद्या ती मतदान केंद्र फायनल करून त्या ठिकाणी अत्यावश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा पुरवण्याचं काम बांधकाम विभागामार्फत चालू आहे। गतवर्षीच्या यापूर्वीच्या मतदानाचा सार्वत्रिक इलेक्शनचा विचार करता यावर्षी 6 मतदान केंद्र वाढलेले आहेत आणि जे काही 18 प्रभाग आहेत 18 प्रभागामध्ये 36 नगरसेवकांचं नियुक्ती केली जाणार आहे। त्यामध्ये नगराध्यक्ष पदाची पण जनतेतून निवडून येणारे नगराध्यक्ष यावर्षी असल्यामुळं 36 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असे 37 पदाधिकाऱ्यांची निवड या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये होणार आहे। यामध्ये दुबार मतदार काही सापडले आहेत का, तर त्यात काय वेगळे करण्यात आले? दुबार मतदार आहेत मतदार यादीमध्ये। त्या लोकांना आपण हे केलं होतं की 2 पैकी कोणत्या ठिकाणी मतदान करायचं यासाठी आवाहन केलं होतं। तथापि परवा राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की ज्या नागरिकांचे दुबार मतदान असतील त्या ठिकाणी स्टार मार्क येणार आहे मतदानाच्या केंद्रनिहाय मतदार यादीमध्ये आणि स्टार असणाऱ्या मतदान करायला आल्यानंतर त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहेत, जेणेकरून मी एकाच ठिकाणी मतदान केलेलं आहे दुसरीकडे केलेलं नाही किंवा करणार नाही आणि इतर सुद्धा जे काही आवश्यक कागदपत्र जी आहेत पुराव्याची ती सुद्धा जास्तीची पाहिली जाणार आहे।